वीरेश्वर 11. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा होता. खरं तर थोडा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. सलामीवीर सध्या मैदानात आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण स्पर्धेचा शुभारंभ शुक्रवारी केला आणि आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. राज आणि त्याच्या साथीला कुणाल. आणखी एक फुलटॉस बॉल. नामी संधी होती. किरण गोलंदाजी करतोय. किरण वलकुंडे. 4 षटकांचा सामना आहे. सलगचे 3 चेंडू किरणने मात्र इथे निर्धाव टाकलेत. क्लीन बोल्ड. अशा चेंडूवरती फलंदाज राज सावंत बाद होणं टोटली बॅड लक. प्रतिजी पाटील साहेब सुद्धा इथे उपस्थित. त्यांचं सुद्धा इथे खूप सारं स्वागत असेल. त्यांना सुद्धा विनंती आहे व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सर्वांचं सहर्ष स्वागत. किरण वलकुंडेने चांगली सुरुवात केलेली आहे या डावाची. राज सावंतची विकेट घेतली. अद्याप एकही धाव दिलेली नाहीये या पंचक्रोशीची प्रीमियर लीग. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025. 11वं पर्व या स्पर्धेचं आणि आज शेवटचा दिवस आहे. काही टीम क्वालिफाय झाल्यात सेमीफायनलसाठी. हा वेगवान चेंडू होता. श्री गणराज स्वामी समर्थ सुजित देशमुख यांचा संघ क्वालिफाय झाला सेमीफायनलसाठी. 5 पैकी 5 त्यांनी जिंकल्यात. मॅडन ओव्हर होईल किरणची आणि ते मॅडन ओव्हर कंप्लीट केले किरणने. अपील देखील करतो आणि फलंदाज बाद आहे. मॅडन ओव्हर तर नक्कीच आहे कारण धाव नाही या चेंडूवरती आणि फलंदाज पंचांनी इशारा केला की बाद आहे. 2 विकेट प्लस मॅडन ओव्हर. गणेश नाना देखील होते. गणेश नाना यांचा झेल यावर्षी फुल व्हायरल झाला. अमित दादा इकडे समोर आहे. ही सगळी मंडळी क्रिकेटशी अजूनही निगडीत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा ते करतायत आणि क्रिकेटपासून दूर कधीच जाऊ शकत नाही. बरेचसे खेळाडू आहेत. हळूहळू आजच्या दिवसामध्ये नक्कीच दिसतील. सर्वांचं आपण स्वागत करूया. पहिल्या षटकात एकही धाव नाही आहे ती बॅटिंग करणाऱ्या शिवशंभो 11 संघाची वीरेश्वर 11 संघाच्या विरोधात. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय बाळू वाघमारे. गॅप आहे त्या ठिकाणी. नक्कीच चेंडू सीमारेषा पार जाईल. पाहूया चौकार की षटकार. यस, षटकार येतोय. फलंदाज कुणालच्या बॅटमधून. ने आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये 5 षटकार देखील मारलेत. ढेकूचा खेळाडू आहे कुणाल पाटील आणि डावाची सुरुवात देखील षटकारानेच करतोय. का करू नये कारण पहिलं षटक निर्धाव आलंय हे विसरून चालणार नाही. आक्रमण करणं गरजेचं आणि हा जो एंड आहे NP ढाब्याचा जो एंड आहे त्या एंडकडून गोलंदाज
एवढं कठीण काम आहे कारण वाऱ्याचा ओघ त्याच दिशेने सहजरित्या चेंडू बाहेर जातोय. यस यस त्यांच्या समोर सापडलाय. कुणाल देखील बाद होतोय LBWच्या. पहिल्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग केली होती. धाबांचा पाठलाग झाला नाही प्रवीण देशमुख यांच्याकडून, परंतु बॅटिंग चांगली केली होती दमदार. अपेक्षा आहे कारण टार्गेट सेट करायचं. शेवटी क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. 4 षटकांमध्ये 40 पर्यंत जरी पोहोचले इथूनही तरीसुद्धा मॅच बनू शकते. बॅकफुटला जाऊन हा पंच अगदी पाहायला मिळतोय प्रवीण देशमुख यांच्या बॅटमधून. तीच शैली आहे आणि त्याच धाटणीचे फटके आज ताग्यात तशाच पद्धतीने खेळत आहेत प्रवीण देशमुख. चौकार. पण पाहिला फुटवर्क ॲडजस्टमेंट चांगली केली आणि हा चौकार मात्र अर्जित केला जातो. 11 धावा. फुल्लर लाईनचा बॉल ब्लॉक होल मध्ये परफेक्ट यॉर्कर. फलंदाज बाद प्रवीण देशमुख. चार. थोडी बिकट अवस्था. सुरुवातीलाच राज मात्र बाद झाला. चांगले इनिंग त्याने साकारल्यात या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये. सचिन विचारे आलाय. खरं तर त्यांचं क्षेत्र आहे शरीर सौष्ठव स्पर्धांमध्ये कित्येकदा आपण त्यांना पाहतो आणि आता सध्या क्रिकेटच्या मैदानावरती देखील. शेवटचा चेंडू आला निर्धाव. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. विकेट गेल्या 4 आणि धावसंख्या ती 11. नेक्स्ट मॅच टॉससाठी सज्जराम. नरेश दादा युवा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात मराठा वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण टॉससाठी या. हॅलो. तर सन्माननीय पाहुणे, गृहसुरुची हॉटेल शिळफाट्यावरती असलेलं गृहसुरुची हॉटेल त्याचे मालक सुजितजी वागतकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आयोजन कमिटीमधून अक्षय पाटील यांना विनंती करतो, रोहित गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण सुजित वागतकर साहेबांचा इथे सत्कार करायचा आहे. सर या आपला योग्य सन्मान इथे केला जातोय. आपल्याला विनंती आहे आपण इथे आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. गृहसुरुची हॉटेलचे मालक असतील सुजितजी वागतकर साहेब. पहिला 20वा ब्रँड आणि त्यानंतर सुरुची 20वा आणि त्यानंतर गृहसुरुची प्युअर व्हेज. हॉटेल लाईन मधील एक दमदार शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. मगाशी प्रवीण देशमुख यांना पाहिलं, आता अभिजित पाटील यांना पाहताय. हे सगळे खेळाडू क्रिकेट समवेत अजूनही जोडले गेलेले आहेत. ही गोष्ट खूप चांगली आहे आणि त्यांच्याकडे असलेला संयम, त्यांच्याकडे असलेली जिद्द, चिकाटी सर्व काही
या खेळातून दाखवत असताना हाफ ट्रॅकर बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, झेल मात्र सुटला. कॅचेस विन द मॅचेस. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग तुम्ही खेळताय, ऑप्शनमध्ये खेळाडू लिलाव प्रक्रियेमध्ये तुम्हाला निवडलं गेलंय आणि असे कॅचेस तुम्ही जेव्हा सोडता तेव्हा गोलंदाज देखील नाराज आणि कॅप्टन देखील नाराज. सचिन विचारे, सिंगल जोडली जाते, सिंगलने स्कोर 12. 4 विकेट गेल्या, तिसरं षटक चालू आहे, 4 षटकांचा सामना. चांगला स्ट्रोक आहे, बाउंड्री लाईन नक्कीच क्लिअर करेल, पॅरलल स्ट्रोक होता षटकार. फुल्लर लेनचा चेंडू पुन्हा त्या क्षेत्रामध्ये, हा फटका, परंतु चांगली फिल्डिंग, दुसरी धाव घेण्याची मुभा आहे आणि 2 धावा इथे सहजरित्या घेतल्या जात आहेत. संपूर्ण पंचक्रोशीमधील खेळाडू या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगमध्ये दरवर्षी खेळतात. ही फार कमी स्पर्धा अशा आहेत की ज्या 11व्या पर्वापर्यंत पोहोचलेल्या आहेत प्रीमियर लीगच्या. फार कमी स्पर्धा, त्यामधील ही एक स्पर्धा, खालापूर तालुक्यातील या पंचक्रोशीची स्पर्धा. धीम्या गतीचा हा चेंडू, नशिबाची साथ नाहीये सचिन विचारेला. सिंगल रन आणि त्याचबरोबरीने दुसरी धाव देखील इथे जोडली जाते. 2 धावा हळूहळू का होईना, परंतु धावांची जमवाजमव करत असताना शिवशंभो 11 हा संघ वीरेश्वर 11च्या विरोधात. नेक्स्ट मॅचमध्ये नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात मराठा वॉरियर्स. राजेशजी पाटील यांचं देखील इथे नुकताच आगमन झालं आपल्या संघाच्या सपोर्टसाठी, त्यांचंही स्वागत. कव्हर पॉइंटला तुम्ही फिल्डिंग करतायत, गली क्षेत्रामध्ये फिल्डिंग करतायत, टप्पा पडल्यानंतर कोणत्या दिशेने वळण घेईल याचा अंदाज तुम्हाला बांधता यायलाच हवा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त, धाव फलक आहे ते 23, 4 बाद 23. ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, 23 धावा धाव फलकावरती आहेत आणि 4 विकेट मात्र गेल्यात. मगाशी मी बाईटमध्ये ऐकलं, राजने चांगला उल्लेख केला, पराभव जिवारी लागलाय त्याच्या, परंतु करणार काय. हा खेळ टीमचा आहे, हा खेळ सांघिक आहे. एकटा खेळाडू काहीच करू शकत नाही, तुम्हाला सर्वांची साथ असायला हवी लागते. हे सगळे खेळाडू, पराभव तो कोणालाच मान्य नसतो, मलाही मान्य नाहीये, परंतु तो पराभव पचवावा कसा हे देखील खेळाडूंनी शिकायला हवं. राज त्या ताकदीचा खेळाडू आहे. मी पहिल्यापासून मॅच पाहत होतो, यूट्यूब लाईव्हला कमेंट KTCच्या माध्यमातून येत होत्या. खरोखरच त्या पोचवणं गरजेचं आहे, कारण आजकाल बैलगाडा क्षेत्र देखील कुठेही कमी नाही आहे. सगळंच काही बैलगाडा क्षेत्राची निगडीत आजकाल पाहायला मिळतं. नो बॉल इथे घोषित केला, नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. हे पंचक्रोशीचा बकासूर, त्याची कामगिरी तशी आहे राज सावंतची, धडकपणे फलंदाजी करतो. मी कित्येक वेळा कर्जत खालापूर युवा जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हाही देखील त्याचं योगदान फार महत्त्वाचं राहिलं. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट, नामी संधी आहे. खूपच आखूड टप्प्याचा चेंडू होता, फलंदाज बाद नसेल कारण फ्री हिटचा चेंडू आहे. हे घडतं क्रिकेटमध्ये, या गोष्टी नक्कीच घडतात. कालही असंच घडलं. आमच्या एका एम्प्लॉईच्या मॅचमध्ये तर झेल घेतल्यानंतर सीमारेषेवरून तो चेंडू उडवला होता, सीमारेषेच्या बाहेर. फुकटच्या 6 धावा. लास्ट ओव्हर, फ्री हिटच्या चेंडूवरती फक्त 1 धाव आली, 2 धावा जोडल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये धावसंख्या ती 25 ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, लाईन चांगली पकडली, वाईड लाईन पकडून हा चेंडू मात्र टाकला गोलंदाज नितीन मडवीने. अतकरगावचा खेळाडू नितीन मडवी.
टेनिस बॉल क्रिकेट हा टप्प्याचाच खेळ आहे. टप्प्यावरती सर्व काही निर्भर. स्लिप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या अगदी बॉटमला बॉल लागला. फक्त एकच धाव. थोड्या धावा आल्या जरूर, आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला, परंतु एवढं इम्पॅक्टफुल नाही आहे. आता सगळे खेळाडू कॅल्क्युलेशन मांडत असतील की सेमीफायनलला क्वालिफाय होण्यासाठी कशा पद्धतीनं जिंकायचं. प्रयत्न करतायत. नितीनचा हा चेंडू थोडा खाली राहिला, कदाचित स्ट्रायकिंग एंडला. काही नाही होणार सचिन विचारेला. अशा थ्रोने त्याला काहीच फरक पडणार नाही. अगदी मजबूत बांधायचा आहे तो. थ्रो करण्याच्या नादात मात्र अभिजित नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो करत होता. अचानकपणे धावत येणाऱ्या फलंदाजाला मात्र चेंडू लागला. व्हाईट बॉल. लाईन चांगली पकडली. नितीनचं एक विशेष कौतुक आहे, स्टंपवरती बॉल अजिबात टाकत नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेर तुम्हाला मारायचे, शफल व्हा, मारा मला. त्याहीपेक्षा मी म्हणेल की एखाद चेंडू वाईड लाईनच्या आतमधून गेला तर झपकन निघून जातो विकेट किपरच्या हातात. 25 धावा, 28 झालेल्या आहेत. माफी असावी. फुलटॉस बॉल आहे. वाऱ्याच्या वेगाने सहजरित्या बॉल सीमारेषा पार. एंड आहे, फार डेंजर एंड आहे, कारण या एंड कडून गोलंदाजी करणं मुश्किल काम आहे. चांगला झेल विकेट किपर अभिजित कडून. फलंदाज बाद होतोय तो सचिन विचारे. षटकारानंतर तो बाद झाला. मागच्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये किती पाहिजे होत्या? 23 पाहिजे होत्या. मॅच 4 बॉल 16 वरती आली होती. खरं तर या एंड कडून 4 बॉल 16 प्रॉपर बॅटर, कारण एकच विकेट गेली होती. बरोबर, दोन्ही चांगले फलंदाज मैदानात होते. आक्रमण होणं गरजेचं होतं. तो सामना सोपा होता त्यांच्यासाठी, कारण हा एंड असा आहे की जिथून धावा येत आहेत आणि बॉलर प्रेशर येणार. इथे मिस टाइम स्ट्रोक जरी झाला, व्यवस्थित बॅटवरती नीटचा चेंडू घेतला तरी सुद्धा आक्रमण झालं असतं. या एंड कडून 30 धावा झालेल्या आहेत, म्हणजे बेनिफिट होता बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. मी पाहत होतो, मला असं वाटलं की आतिश होता. बरोबर, आतिश होता. त्याच्या साथीला आदोशीचा देखील खेळाडू होता, सुधीर होता. कदाचित मला असं वाटलं या धावा चेस डाऊन होतील, परंतु तसं झालं नाही. हर्षद हलपतरावने मुद्दामून लेग स्पिन टाकले ऑफस्टंपच्या बाहेर आणि तिथे मात्र फलंदाजांना फसवलं. एका रांगेत सर्व खेळाडू मैदानाच्या बाहेर येत असताना ही शिस्त आहे. शिस्त आणि नियमाने क्रिकेटचा खेळ नेहमी मोठा होत असतो. 4 षटकात धावसंख्या 35 आणि 36चं लक्ष्य. 34 धावा संख्या झालेली आहे आणि 35 धावा करायचे. हॅलो, पुढील मॅचसाठी मी विनंती करतो नरेश दादा युवा प्रतिष्ठान विपक्ष मराठा वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. मराठा वॉरियर्स टीमचा कॅप्टन संदेश पाटील इथे उपस्थित आहे, तर मी विनंती करतो टीम नरेश दादा युवा प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन साहिल पाटील, साहिल खारमिशे आपण यायचंय. नरेश दादा युवा प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन साहिल खारमिसे आपल्याला पुन्हा एकदा पुकार देतो, आपण यायचंय. इनिंग ब्रेक झाले आणि इनिंग ब्रेकमध्ये प्रत्येक कॅप्टनने आपली जी टॉसची आपली जी गरज आहे ती नक्कीच पूर्ण करायची आहे. साहिल खारमिसे पाटील यायचं आपण.
चला सलामीची जोडी पाठवा त्वरित. पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये 100+ सिक्सर झालेत, म्हणजे 100हून अधिक षटकार. पुढच्या वर्षी जरा क्रीडांगणाची परिसीमा थोडी लांब लचक ठेवा या एंडला, कारण तुम्हाला आता ठाऊक झालं की या एंडला वारा जास्त असतो. गोलंदाज नक्की करेल काय आणि मॅच सांगू शकत नाही. 30 जरी धावा असल्या तरीसुद्धा त्याला धडकी भरेल, काही होऊ शकतं. 5 षटकार मारले 31 धावा असताना कुणालनेच ना, आणि 1 चेंडू 1ला. हे क्रिकेट आहे, असंच घडतं नेहमी. षटकार मारणं सोपं काम आहे, सध्याच्या घडीला सिंगल घेणं कठीण काम आहे. पहिले उलटं होतं, पहिले शेतामध्ये सिंगल डबल ढकलून काढायच्या. आज 2 ओव्हरमध्ये एवढे धावायचे की बॅटरला दम लागायचा अक्षरशः. ओव्हर थ्रो आणि शेतामध्ये काय विचारच करू शकत नाही तुम्ही. एकतर तुमचा परफेक्ट थ्रो असला पाहिजे, नाहीतर जर का तुम्ही टप्पा फेकणारा असाल शेतामध्ये तर काम खतम. आणि सगळेजण एवढे धावायचे, धावांचाच खेळ होता. बघाशी मी प्रवीण देशमुख यांच्याबद्दल मुद्दामूनच म्हटलं की तीच शैली, तेच धाटणीचे फटके. म्हणजे 2007 पासून 2005, 6, 7 किंवा 8, 9, 10 या कालखंडामध्ये जेव्हा एवढे इम्प्रूव्हायझिंग स्ट्रोक नव्हते, त्यावेळी देखील या खेळाडूकडून असे फटके यायचे की ते पाहतच राहायचे सगळेजण. आणि आताही तो बॅकफूट पंच आपण त्याच शैलीतून पाहिला. अभिजित खेळताना पाहतोय, नानांचा झेल मगाशी देखील उल्लेख केला. बरेच खेळाडू दिसत आहेत. राकेश मगाशी दिसला. अंडरआर्म क्रिकेटमध्ये डेंजरस, व्हेरी फास्ट बॉलर. बरेच खेळाडू आहेत, हळूहळू येतील सगळे समोर, तेव्हा नक्कीच त्यांच्याबद्दल चर्चा करू, कारण ही स्पर्धा या पंचक्रोशीची आहे. लेफ्टी बॅटर होता मगाशी एक अतकर गावचा, त्याने चांगली फटकेबाजी केली, परंतु यंदा चांगल्या फॉर्ममध्ये आहे की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. सलामीचं पहिलं षटक राज मात्र घेऊन आलेलं आहे. धावा डिफेंड करायचे त्याला विरेश्वरच्या विरोधात. 35 लीग स्टेजमधील ही मॅच. लोअर फुल टॉस बॉल, मिडॉनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. शांत आणि संयमी क्रिकेट. रस्त्यावरती देखील बरेच जण उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी विनंती आहे नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीमला की आपण लवकरात लवकर टॉससाठी या, विलंब करू नका. माझ्या माहितीनुसार त्यांना सामना जिंकणं कंपल्सरी आहे. यस, कॅप्टन येतोय. चान्सेस आहेत त्यांचे देखील. बाउन्सर कडक बाउन्सर होता राज सावंतकडून, ही त्याची ओळख आहे. जेवढी चांगली फलंदाजी करतो तेवढीच चांगली गोलंदाजी आहे राजकडे. परफेक्ट बाउन्सर मात्र इथे टाकला. खांद्याचा चांगला वापर, अतिरिक्त उसळी मिळाली, खेळपट्टी चांगली बनवली, तिचा फायदा उचलत असताना राज सावंत. फिल्डिंगमध्ये फेरबदल. सलामी वीर किरण आणि त्याच्या साथीला ऋतिक 35चा पाठलाग करायचे. ऑन साईडला बॉल फिरवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून वेगाने चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला. 4 धावा, चौकार. किरणने निर्धाव टाकलं होतं पहिल्या इनिंगमध्ये, तोच सध्या फलंदाजी करत असताना. ॲक्शन रिप्लेमध्ये हा चेंडू बॉडी लाईन आणि त्याला पूलचा फटका खेचत असताना चौकार मिळाला. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज प्रकाशजी जळगावकर यांच्याकडून राजसाठी. पुन्हा तोच प्रयत्न होता. हाईट फॅक्टर राजला ठाऊक आहे, त्याने अपील केली जरूर, परंतु पंचांनी लगेचच इशारा केला हाईट जास्त आहे. 4 धावा. प्रकाश जळगावकर हे देखील चांगले खेळाडू, त्यांच्या वतीने देखील पारितोषिक आले राजसाठी, परंतु आता चेंडू शिल्लक आहे ते फक्त 2. 4 धावा धावफलकावर. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा चुकी केली क्षेत्ररक्षकाने, हाताला चेंडू जरूर लागलाय. 2 धावा नक्कीच मिळतील. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात बॅकअप आहे. यस, बॅकअप आहे. नशीब नाहीतर आणखी धावा इथे जरूर
फलंदाजी करणाऱ्या टीमला मिळाल्या असत्या. 6 धावा. 35चं टार्गेट आहे. रातचं षटक आहे. आता 29ची गरज. 19 चेंडू 29 धावा हे समीकरण. शिवशंभो 11 वर्सेस विरेश्वर 11. क्लीन बोल्ड. काय स्पेल कंप्लीट केलाय आणि त्याचं सेलिब्रेशन. यॉर्कर बॉल आणि दोन्ही खेळाडूंमध्ये तितकंच मिलाव वृत्तीने. तर मी आकाश पाटील यांना विनंती करतो की पुढील सत्कारासाठी आपण इथे यावे. हरिभक्त पारायण सचिन महाराज तांडेल खोपोली बघा राष्ट्रीय कीर्तनकार आहेत. त्याचबरोबर रायगड भूषण त्यांना पुरस्कार भेटलाय. राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित आणि त्याचबरोबर नवीनच अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करून प्रेमाचे रंग यावे या सिरियलमध्ये काम केले. त्याचसोबत लवकरच परम मित्र सेलिब्रिटी अशा चित्रपटामध्ये काम करणार आपल्याला पाहणार आहोत. अशा सचिन महाराज तांडेल सरांना विनंती करतो यायचं आपण आपला शुभ सन्मान केला जातोय. रायगड भूषण आहेत. त्यासोबत पाहिलं तर नुकतंच आपण पाहिलं तर अभिनयामध्ये सुद्धा त्यांनी आपलं पदार्पण केलंय. अभिनय क्षेत्रामध्ये सुद्धा सचिन महाराज तांडेल असतील. अनेक सिरियलमध्ये पाहिलं तर काम करताना आपण त्यांना आता पाहतोय. मराठी सिरियलमध्ये असे हरिभक्त पारायण सचिन महाराज तांडेल यांचा इथे सन्मान होतोय. पस्तीसचं टार्गेट आहे. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या 6 विकेट आले ते किरणची. सचिन विचारे गोलंदाजीसाठी. लॉंग ऑनला फिल्डर तैनात. फक्त एकच धाव. हातातून चेंडू निसटला. दुसऱ्या धावेसाठी अभिजित तयार नाही. 7ला आहे तो ऋतिक. धावसंख्या 7. 7 लॉस ऑफ 1 विकेट. सचिनजी तांडेल यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालाय. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचा हा शेवटचा दिवस आहे. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू अभिजित पाटीलने दिला भिरकावून बॉल मिड विकेटला. षटकार. 6 धावा. षटकार आलाय आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले 13 वरती. लॉफ्टेड शॉट होता मिड विकेटला. षटकार अभिजित पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या 13. 22ची आता गरज आहे. 35चं टार्गेट. वाऱ्याचा ओघ प्रचंड आहे क्रीडांगणावरती. नेक्स्ट मॅच. टॉस देखील झालाय. महत्वाचा सामना आहे. नरेश दादा युवा प्रतिष्ठान विरोधात मराठा वॉरियर्स. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. शिवशंभो 11चे पुरस्कर्तेत सन्माननीय रमेश डेकूचे. परीने विरेश्वर 11चे पुरस्कर्तेत अजितदादा देशमुख. 14 धावा 1 विकेट. खूपच शॉर्ट पिच बॉल होता. सहजरित्या पोल केलाय. फायदा उचलता आला नाही. हा चेंडू खरं तर सीमारेषा पार व्हायला हवा होता परंतु कोणताही फुटवर्क नाही. थोडे बाकफुटला गेले नाही. तिथूनच चेंडू मात्र खेळले. त्या कारणास्तव फक्त एकच धाव. धावा आहेत त्या 15. अच्छा. प्रयत्न तर चालू आहेत. समोर हा फटका खेचलाय. हाताला चेंडू जर का लागला असता तर कदाचित रनआउटची विकेट मिळाली असती सचिन विचारेला. एक धाव. 35चं साधं सोपं आव्हान म्हणता येईल या क्रीडांगणावरती.
16 धाबा 19 ची गरज. सेकंड ओव्हर. चला फास्ट खेळा, जास्त वेळ नको. आज फायनल सेमीफायनलच्या मॅचेस आहेत. पायामध्ये टाकलेला हा चेंडू पॉवर जनरेट करता आली नाही आणि फलंदाज बाद होतोय तो अभिजित पाटील. पुढचं षटक या मॅचच्या दृष्टिकोनातून निर्णायक असणार आहे. 16 धावा झाल्यात, 2 विकेट आहे. या चेंडूवरती मोठा फटका आला नाही तर पुन्हा एकदा शिवशंभो 11 हा संघ कमबॅक करू शकतो. शुभम स्लॅश करायचं होतं, बॅटची कडा शर्यत लागले फिल्डर आणि चेंडू मध्ये. शेवटच्या क्षणी चेंडू अडवला जातोय. 2 सीमारक्षक त्या ठिकाणी तैनात. तिसरीसाठी प्रयत्न आणि 3 धावा सहजरित्या घेतल्या जात आहेत. 19 धावा झाल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि आता 12 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 16 धावांची. हॅलो, तर आपण इथे पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी प्रतीकजी पाटील सरांना विनंती करूयात. पुढील मॅच असेल नरेंद्रदेव प्रतिष्ठान विपक्ष मराठा वॉरियर्स या 2 टीमच्या दरम्यानमध्ये होणारी मॅच. आणि या मॅचचा टॉस करण्यासाठी मी प्रतीक दादांना विनंती करतो की आपल्या हस्ते हा टॉस करायचा आहे. हिअर इज अ कॉल. टेल. टॉस जिंकलाय संदेश पाटील. मराठा वॉरियर्स टीमने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? आम्ही फलंदाजी करू. पहिले बॅटिंग करणार. पहिलं तर या टुर्नामेंटमध्ये चांगला खेळ तुमचा जरूर झाला, परंतु ही मॅच तुमच्यासाठी खूप मस्ट विन असेल. कशा प्रकारे इरादे स्पष्ट केलेत तुमचे आता? नक्कीच ही मॅच जिंकणे गरजेचं आहे, कारण का आज मी इथं अनाऊन्स करतो आहे का PPLसाठी हा माझा शेवटचा वर्ष असेल. आणि मराठा वॉरियर्स ही टीम तुम्हाला पुढे दिसणार, मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये नक्कीच दिसणार. पण पंचक्रोशी प्रीमियर लीगमध्ये मराठा वॉरियर्स नसेल, मी इथं अनाऊन्स करतो आहे. आणि संदेश पाटीलसुद्धा PPLच्या कुठलाही भाग नसेल यापुढं. आजची माझी शेवटची मॅच आहे आणि मी प्रत्येक आयोजनात होतो आणि 11 सीझन पूर्णपणे मी यशस्वी पार पाडलेत आणि आम्ही इथे थांबतोय. तर प्रत्येक खेळाडूसाठी ही बातमी थोडीशी न ऐकणारी आहे की संदेश पाटील यांचं असं म्हणणं आहे की या PPLच्या हंगामानंतर ते या PPLचा खेळाडू म्हणून भाग नसतील. संदेश, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला असतील. त्याचबरोबर काही 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे तुम्हाला? नक्कीच. आणि मी सांगू इच्छितो, कारण का मी पहिलं घरात माझ्या बायकोशी बोललो होतो की मी असं डिसिजन घेतो आहे. तर म्हटले तुमच्यावर आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते करा, तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे, मी बघतो आहे. आणि सकाळी मी माझ्या वडिलांशी पण बोललो. त्यांनी पहिला प्रश्न विचारलं का, तर म्हटलं मेंटली डिस्टर्ब होतो या टुर्नामेंटमुळे, कारण का थोडासा कुठेतरी मागं पुढं होत चालतं, त्यामुळे मी इथं थांबायचा डिसिजन घेतला. ते म्हणतात ठीक आहे तुझा डिसिजन आहे, फक्त क्रिकेट चांगलं खेळत राहा. त्यांनी मला एवढं सांगितलं, फक्त क्रिकेट चांगलं खेळत राहा. नक्कीच हे होते संदेश पाटील जे या हंगामानंतर PPLमध्ये एक खेळाडू म्हणून खेळणार नाहीत, परंतु त्याचा PPLमध्ये आपल्याला सहभाग नक्कीच एक आपला आधारस्तंभ म्हणून नक्कीच लाभेल. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद संदेश पाटील. भेटूयात आपण आता आपल्या कॉम्बॉक्समध्ये. समीर सोमरे सर आपल्यासोबत आहेत. धन्यवाद. सध्याच्या घडीला मॅच फसवण्याचं काम शिवशंभो 11 टीमकडून चालू आहे. हळूहळू का होईना, परंतु त्याने थोडी पकड मजबूत करायला घेतले. धावा आल्या नाही तर मात्र प्रेशर वाढेल. 20 धावा झाल्यात. चांगला झेल घेतला सचिन विचार याने लॉंग ऑफला. 10 चेंडू विजयासाठी 15ची गरज. शेवटचा एंड नक्की धावांचा आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशा काही गोष्टी घडतात. कारण मलाही ठाऊक आहे एका स्पर्धेमध्ये ज्या एंडकडून धावा येत होत्या, 6 चेंडू 20 धावा, 6 चेंडू 22 धावा, 6 चेंडू 27 धावा, सकाळच्या 17 पासून दुपारपर्यंत चेसडाऊन झाल्या. त्याच क्रीडांगणावरती त्याच दिवसामध्ये एका गोलंदाजाने 6 बॉल 4 डिफेंड केल्या. या गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये, म्हणून अशक्य असं काही नाही. यस, सचिनने काल 1 धाव मात्र डिफेंड केले. मजा येईल मॅचमध्ये. 20 धावा 3 विकेट. शॉर्ट पिच बॉल इथे चुकी केले. चांगला स्ट्रोक हा गरजेचा होता विरेश्वर 11 टीमसाठी. बॉल चाललाय सीमारेषा पार. फलंदाज
बाळूच्या बॅटमधून चौकार. पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न होता. टॉपेज घेतले. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करत होता परंतु नाही. एक धाव जोडली जाणार धाव फलकामध्ये. धाव फलक 25-25. 10ची गरज आहे. 35चं टार्गेट. तिसरं षटक. प्रतीक फुलटॉस बॉल. पुन्हा बॅटची एज घेतले मागे. शॉट तडमॅनला. चेंडू हातातून निसटला. एक धाव इथे जोडली जाते. एक एक धाव महत्वाची आहे. एक एक धावेने बरंच काही फरक पडत असतो. 26 धावा. 9ची गरज. चेंडू शिल्लक येते आतापर्यंत 7 बॉल 9ची गरज. हा चेंडू जर का निर्धाव आला कदाचित ती चर्चा चालू आहे राज सावंत आणि प्रतीक मध्ये. 7 चेंडू 9ची गरज. हा शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा आप ट्रॅकर बॉल होता. मोठा फटका खेळण्याच्या नादात प्रतीक चांगला झेल त्याने घेतला. आपलाच गोलंदाजीवरती कॉटन बोल्ड. फलंदाज बाद झाला. मॅच थोडी फिरले. हा एंड जरी धावांचा असला NP डावा एंड तरी सुद्धा काहीही घडू शकतं. 6 बॉल धावा गरज आहेत त्या मात्र 9. त्यांना पुष्पगुच्छ त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित करायचंय. मी अक्षय पटेल यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण होणार ग्रामपंचायतीमधील नवनिर्वाचित सदस्य चिंचोली गव्हाचे संदीप रामभाऊ पाटील यांचा इथे सन्मान करायचा. बस स्टार्ट करा लवकरात लवकर कारण आज बक्षीस वितरण सोहळा देखील आहे. आपल्याला मॅचेस लवकर कव्हर करायचे. 6 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. वीरेश्वर 11 या संघाला. शिवशंभो संघाच्या विरोधात पाहुण्यांचा सत्कार इथे संपन्न होतो. PPLच्या आयोजनकर्त्यांकडून संदीपजी पाटील यांच्या सौभाग्यवती होनाड ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य. शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाज सुनील. सुनील आलाय या डावा डिफेंड करण्यासाठी. सुरुवातीला या डावाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा कोणी चार्जअप नव्हतं फिल्डिंग करणाऱ्या टीमकडून. शिवशंभो 11 कडून सगळे खांदे विसावलेले. कॉन्फिडंट नव्हता. परंतु जसं रातचं षटक पडलं आणि खास करून तिसरं षटक प्रतीकचं ज्यामध्ये फक्त धावा आल्या 7 तिथे त्यांना आता कुठेतरी आशा पल्लवित झाल्यात की या धावा आपण डिफेंड करू शकतो. वाराही थोडा थांबलाय. फायदेशीर ठरू शकतो. परंतु फलंदाज आहे शुभम. टेक्निकली स्ट्रॉंग बॅटर आणि त्याच्या साथीला आहे तो स्वप्नील. 6 चेंडू 9. लोअर फुलटॉस बॉल स्वीप केलाय. गॅपमध्ये स्ट्रोक बॉल सीमारेषा पार. शुभमच्या बॅटमधून चौकार. गोलंदाजावरती फुलटॉस चेंडू नको. बॅटने धावा येऊ देत. टप्पा टाका. आक्रमण करू दे फलंदाजांना. बॅटने धावा आल्या तरी सुद्धा चिंता नाही. निर्धाव चेंडू हवेत फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पुन्हा फुलटॉस. लोअर होता हा चेंडू. हातातून चेंडू निसटला. दुसरी धाव घेण्याची कुठेही तयारी दोन्ही फलंदाज अजिबात दर्शवत नाहीयेत. 4 चेंडू विजयासाठी 4. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. 4 चेंडू विजयासाठी 4. चांगला सामना रंगतोय. मयूर कांबळे पुन्हा एकदा नेक्स्ट मॅच मध्ये जोडले जातील ॲज अ कॉमेंटेटर.
बऱ्याच दिवसानंतर मयूर ही गाठभेट. 4 चेंडू 4. खोलात टाकला होता चेंडू, गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल चाललाय पुढे, क्षेत्ररक्षकाला हातातून चेंडू निसटतोय, थोडा दबाव आहे. 3 चेंडू 3 धावा. 3 बॉल 3. आता सगळे उभे राहिलेत. मगासपासून ही मॅच शांत वाटत होती, म्हणूनच समुद्र शांत असतो, त्याचा कधी नाद नाही करायचा. असंच आहे क्रिकेटमध्ये देखील. जी मॅच तुम्हाला शांत वाटते, काही नाही या मॅचमध्ये, त्याच मॅचमध्ये शेवटपर्यंत असं काही घडतं की तुम्हाला देखील प्रश्न पडतो. 3 चेंडू विजयासाठी 3. शुभम गोलंदाजी करतोय. सुनील, विरेश्वर 11 वर्सेस शिवशंभो. पुढे आला बॅटर, गॅपमध्ये असतो के बॉल जाईल, शुभमच्या बॅटमधून निघाला हा विजयी चौकार विरेश्वर 11 टीमसाठी. एक चांगला विजय त्यांनी प्रस्थापित केला आणि हार्ड लक टू शिवशंभो 11. सन्माननीय रमेश पाटील साहेबांना नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. या सर आपला सन्मान स्वीकारायचा आहे.